परमात्मा एक मार्गातील सेवकांसाठी एक गोष्ट कायम लक्षात ठेवण्यासारखी आहे. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यापेक्षा तुमचं मन तुमच्याबद्दल काय सांगतं हे महत्त्वाचं आहे. ज्यांनी तुमच्यासाठी काही केलं नाही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू नका, पण तुम्ही कुणासाठी चांगलं केलं असेल तर याचा हिशोब घेऊ नका. आयुष्यात कितीही मोठं दुःख आलं तरी स्वतःच्या चांगुलपणाचा दोष देऊ नका. चुकीची माणसं भेटली म्हणून तुमचं मन चुकीचं होतं नाही. कधी कधी शांत राहणं ही हार नसते. समोरच्याला उत्तर देण्यापेक्षा स्वतःची शांतता जपणं जास्त महत्त्वाचं असतं. तुमच्या आयुष्यातून काही माणसं दूर गेली तर प्रत्येक वेळी दुःखी होऊ नका. काही लोकांचे जाण ही सुद्धा आयुष्याने दिलेली एक शिकवण असते. आज तुमची परिस्थिती कठीण आहे म्हणून उद्याही तशीच असेल असं नाही. काळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि कधी कधी माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. ज्याने तुमच्या वाईट काळात तुमचा हात धरला त्यांना तुमच्या चांगल्या काळात कधीही विसरू नका. कारण सुखात साथ देणारे अनेक असतात, दुःखात उभे राहणारे फार कमी असतात. माणसाने मोठं होण्यापेक्षा आधी चांगलं होण्याचा प्रयत्न करावा. कारण पैसा आणि प्रसिद्धी मिळवणं सोपं आहे, पण चांगला माणूस म्हणून ओळख निर्माण करणं कठीण आहे. तुम्हाला समजून घेण्यासाठी प्रत्येकाने तुमची कहाणी ऐकणं गरजेचं नाही. काही माणसं तुमची शांतताही समजून घेतात आणि तीच माणसं आयुष्यात जपण्यासारखी असतात. कुणाच्या चुकीमुळे स्वतःच्या मनात कटुता निर्माण करू नका. दुसऱ्याने चुकीचं केलं म्हणून आपणही चुकीचं व्हायचं नसतं. कधी कधी आपण ज्याच्यासाठी खूप रडतो तेच नंतर आपल्या आयुष्यातून दूर झालेले बरं झालं असं वाटतं. म्हणून प्रत्येक गमावलेली गोष्ट नुकसान नसते. तुमच्या चांगल्या कर्माचं कौतुक आज कुणी केलं नाही तरी निराश होऊ नका. प्रत्येक चांगल्या गोष्टीला टाळ्या मिळतीलच असं नाही, पण तिचं समाधान मनात नक्की राहतं. आयुष्याची सर्वात मोठी परीक्षा तेव्हा असते जेव्हा आपल्यावर अन्याय होतो आणि तरीही आपण चुकीच्या मार्गाने उत्तर देत नाही. तुम्ही किती वेळा पडलात याची मोजदाद करू नका. प्रत्येक वेळी पडून पुन्हा उभं राहण्याची ताकद तुमच्यात किती आहे हे स्वतःला विचारा. मनात राग ठेवून आपण दुसऱ्याला शिक्षा देतो असं वाटतं, पण खरं तर त्या रागाचं ओझं आपणच वाहत असतो. म्हणून मन हलकं करा आणि पुढे चला. ज्यांना तुमची किंमत कळत नाही त्यांच्या मागे धावत बसू नका. स्वतःची किंमत सिद्ध करण्यासाठी चुकीच्या दारावर पुन्हा पुन्हा टकटक करण्याची गरज नसते. काळ कठीण असताना स्वतःला एकच गोष्ट सांगा, ही वेळसुद्धा निघून जाणार आहे. कारण आयुष्यात कोणतीही परिस्थिती कायमची राहत नाही. माणसाच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून त्याचं आयुष्य सुखी आहे असं समजू नका. काही लोक डोळ्यातलं दुःख लपवूनही इतरांना आनंद देत असतात. ज्याने तुमचं मन दुखावलं त्यांना विसरणं कदाचित कठीण असेल, पण त्या घटनेमुळे स्वतःचं सुंदर मन बदलू नका. तुमचा चांगुलपणा हीच तुमची खरी ताकद आहे. शेवटी आयुष्यात आपल्याकडे किती होतं यापेक्षा आपल्या असण्यामुळे किती माणसाच्या आयुष्यात थोडासा आनंद आला हेच जास्त महत्त्वाचं असतं.